विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न की कॉलेजची लिस्ट कशी बनवायची? खूप मोठा प्रश्न आहे बरं का, इतका सोपा नाहीये. बिलकुल सोपा नाहीये. रिझन काय त्याच्या पाठीमागचं सगळं एक्सप्लेन करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि आवडल्यानंतर लाईक तर करायचंय, पण मित्रांबरोबर शेअर सुद्धा नक्की करा. काय माहितीये का बघा, की इमॅजिन करूया तुमचा स्कोर 95 प्लस पर्सेंटाईल मध्ये आहे. बरोबर आहे? आणि 95 प्लस मध्ये आणि अजून एक इमॅजिनेशन करूया की सीएसच पाहिजे. पण चला 95 आहे. चांगलं पर्सेंटाईल आहे. 95 म्हणजे जोक नाही, चांगलं पर्सेंटाईल आहेत. पण 95 ला मला सीओपी सीएस नाही मिळणार. पीआयसीटी नाही मिळणार. व्हीआयटी ओपन मधून विचार करतोय आपण, नाही मिळणार. मग मी हताश व्हायचं का? 95% जाऊ दे, पर्सेंटाईल काही उपयोग नाही. मग मी गॅप घेतला पाहिजे का? मला माझ्या मनासारखं कॉलेज मिळत नाहीये. व्हीआयटी सुद्धा मिळत नाही. पीसीसीओई सुद्धा मिळत नाही. वालचंद शक्यच नाहीये. अरे पण 95 पर्सेंटाईलला तुला बरेचसे असे कॉलेजेस आहेत जे मिळू शकतात. तीच तुझ्या लिस्टमध्ये पाहिजे. म्हणजे रिअलिस्टिकपणा पाहिजे. मिळणारं कॉलेज हे लिस्टमध्ये पाहिजे. येते का लक्षात? मी एक उदाहरण देतो. चला, एक मुलगा आहे, ABCD नाव घेऊया आपण. माझ्याकडे नव्हता तो क्लासला बरं का, दुसऱ्या क्लासचा आहे, पण काउन्सिलिंगला माझ्याकडे शेवटी आला. शेवटी लास्ट इयरला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला काय मिळत का नाही त्याला, कारण कॉलेजची नावं तशी टाकली होती काही विचारूच नका. स्कोर ठीकठाक चांगला होता, पण पप्पांचं म्हणणं काय, गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे. मग चारच कॉलेजची नावं टाकायचा तो. नाही रे, कॉलेज लिस्ट वाढवली पाहिजे. म्हणजे पहिला मुद्दा कळाला का तुम्हाला, की कमी पर्सेंटाईल असतील तर कॉलेजची लिस्ट थोडी मोठी पाहिजे. होय. त्या पर्सेंटाईलला लास्ट इयरला कोणते कॉलेजेस मिळाले होते, त्याला रँक किती होती, याचा सगळ्याचा विचार करावा लागणार आहे. आता दुसरा विचार करूया. 97 पर्सेंटाईल आहेत. ओके, 98 पर्सेंटाईल आहेत. पण मला सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय. अरे मग सीओईपीच मिळणार. पण सर नाही मिळालं तर स्पॉट पर्यंत प्रयत्न करावे लागणार आहेत. होय. पण 98 ला मला सिव्हिलच करायचंय. मग मी सीओईपी सिव्हिल टाकतोय की मी, पण दुसऱ्या तिसऱ्या नंबरला काय टाकू? एक तर पहिली गोष्ट म्हणजे सीओपी मिळणारच आहे, मिळणार आहे. पण तुला अजून 2 कॉलेज तरी ऍड करावे लागतील. मग सीओपी सिव्हिल मिळते, मग वालचंद सिव्हिल का नाही मिळणार? मिळणार ना ते. व्हीआयटी ला सिव्हिल घेतलं तर बघा, व्हीआयटी आणि व्ही डबल आयटी असे 2 कॉलेजेस होते बरं का. त्या व्ही डबल आयटी ला सिव्हिल होतं बरं का रे बाळांनो. पण ते मर्ज झालंय ना, त्यामुळे सिव्हिल असणारच आहे तिथं. मग ते कॉलेज घेतलं तर सर 98 पर्सेंटाईल आहेत. व्हीआयटी सिव्हिल करायचं कशासाठी? अरे नाही बाळांनो, व्हीआयटी बद्दल जरा चौकशी करा. सिव्हिल इंजिनिअरिंग माझ्या एका स्टुडंटने केलं होतं 6 वर्षापूर्वी. ओके, त्याने तिथे ऍडमिशन घेतलं होतं. त्याच्याकडून मी काय ऐकलं, की व्ही डबल आयटी मध्ये तो होता आणि कोंढवामध्ये त्यांचं कॉलेज आहे. बरोबर ना रे बाळांनो? त्यांनी तिथे मला सांगितलं त्या स्टुडंटनं, की आमचे कोडिंगचे कोर्सेस 4 वर्षात करून घेतले. त्यामुळे माझं कोडिंग पण परफेक्ट आहे. सिव्हिलमध्ये तर मी टॉपरच आहे. ओके. त्याला पॅकेज पण चांगलं मिळालं. 9 का 10 लाखाचं पॅकेज इनिशियली मिळालं. सिव्हिल थ्रू. म्हणजे सिव्हिल पण काय हलक्यात घेऊ नका, लक्षात घ्या. मुलींना जास्त अपॉर्च्युनिटी आहे सिव्हिलमध्ये. होय. मुलींची प्लेसमेंट जोरात होतात बरं का. बीपीसीएल, भारत पेट्रोलियम 21 लाखाचे पॅकेजेस आहेत सीओपी मध्ये. पण थांबा ना, मग 98 ला सर मिळेल का सीओपी? स्पॉट पर्यंत प्रयत्न करावा लागेल. मग सर तोपर्यंत कमिन्सला सिव्हिल. अरे कमिन्सला सिव्हिल आहे का? चेक करा. मेकॅनिकल आहे तिथं. सिव्हिल आहे का चेक करा, मला कॉमेंटमध्ये सांगा. हो, आणि कमिन्स मुलींसाठी आहे बरं का, लक्षात घ्या. हे पण लक्षात ठेवा. मग मेन मुद्दा काय आहे, की कॉलेजच्या लिस्टमध्ये प्रॉब्लेम कुठे येतोय? जर मला सिव्हिलच करायचंय, काही प्रॉब्लेम नाहीये. मेकॅनिकल काही प्रॉब्लेम नाहीये. पण सीएस मला जर करायचं असेल, तर मी काय करतो किंवा काय केलं पाहिजे? सीएसच्या ऐवजी आयटी चालेल ना? एआय, डाटा सायन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटीच्या नावाखाली ज्या ब्रांचेस तयार झालेत ना, कुठेही चालू शकतंय ना. मग टॉपच्या कॉलेजमध्ये मग काय करायचं? सीओपीच्या सगळ्या टेकच्या असल्या ब्रांचेस एकत्र घ्यायच्या सगळ्या, सीएस, आयटी वगैरे. मग टॉपच्या कॉलेजमध्ये सीएस एकत्र घेऊया. पण हे सगळं तुम्हाला डिस्कशन करून ठरवावं लागणार आहे. वन टू वन डिस्कस करावं लागणार आहे आपल्याला या गोष्टी. त्यामुळे सोपी गोष्ट नाहीये. पण बाळांनो, कॉलेजची लिस्ट बनवताना तुम्हाला ना फीचा पण विचार करायचा आहे. होय, फीज. बऱ्याच वेळा मुद्द्यावर बोललो बरं का, पुन्हा बोलतो, की काही कॉलेजच्या फीज या 3.5-4 लाख इयरली आहेत. व्हीआयटी सुद्धा फी 2 लाखाच्या वर आहे. मग कॉलेजमध्ये कमी फी कुठं असणार, कॉलेज कुठले? बाळांनो, पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला पाहिजे. 4 वर्ष आपल्याला खर्च करायचंय, 1 वर्ष नाही. 4 वर्ष तिथे राहायचंय. एका तरी नशीब इंजिनिअरिंग मेडिकल सारखं नाहीये. मेडिकलला काय विचारू नका, भयानक खर्च असतो. पण इंजिनिअरिंगला तुलनेत कमी आहे. बरं, पंजाबराव देशमुख नावासारखी स्कॉलरशिप मिळते.
ते हॉस्टेल, मेस याचे चार्जेस बऱ्यापैकी काहीतरी परत मिळतात. मग हे पण तुम्हाला त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. बरं, हे करत असताना मी तुम्हाला काय सांगतोय बघा. पहिलं साधारण बरं का, मी तुम्हाला सांगतो काही वर्षापूर्वी ऑप्शन फॉर्म भरताना पहिले 9 ऑप्शन्स कंपल्सरी असायचे. किती ऑप्शन्स? 9. मग पहिले 9च्या 9 कॉलेजच्या लिस्टमध्ये टाकताना प्रॉपर टाकायला लागायचे. का त्या 9 पैकी कुठलंही मिळालं तर घ्यावं लागायचं. पण गेले काही वर्ष पहिला एकच ऑप्शन कंपल्सरी असतो. मग टाका ना सी-ओ-ए-पीच. नाही मिळत मला माहिती आहे काही लोकांना. पण सेफ राहिलो ना, म्हणजे दुसरा, तिसरा, चौथा या राउंडला जे मिळेल ते कॉलेज आपण फ्लोट करू शकतो ना. ओके. नॉमिनल ₹1000 फी भरून आपण दुसऱ्या, तिसऱ्या राउंडला प्रवेश घेऊ शकतो. मी तुम्हाला सांगतो, मला तुम्हाला मनापासून धन्यवाद म्हणायचे आहेत या गोष्टीसाठी, की तुम्ही आमच्या या बॅचला जास्त प्रतिसाद दिला. माझ्याकडे एक पाने आडनावची स्टुडंट आहे बरं का. तिचे पालक मला स्पष्टपणे काय म्हणले, की "सर, पालकांकडे वेळ राहत नाहीये. पालकांच्या वेळात वेगळे आहेत. सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवायला वेळ मिळत नाही. मग चुकून एखादी गोष्ट राहू शकते. स्पॉट राउंड सगळ्या गोष्टी. त्यामुळे तुमचा याच बॅचला जास्त आम्हाला रिस्पॉन्स मिळतोय बरं का. तरी तुमचे डाउट्स तुम्ही या नंबरवर आम्हाला फोन करून विचारू शकताय बरं का. हेच नंबर मी तुम्हाला सांगतो आम्ही इथे प्रोव्हाईड केलेत. या नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मी बाजूला सरकतोय आणि या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल कराच. दुसरी गोष्ट धन्यवाद, की याच बॅचला जास्त रिस्पॉन्स मिळतोय आम्हाला आणि या बॅचचे काय आम्ही फीचर्स वगैरे दिलेत लक्षात घ्या. ओके. तुम्ही तुम्ही या गोष्टी बद्दल आम्हाला जो रिस्पॉन्स देतो त्याबद्दल मनापासून धन्यवाद. काउन्सिलिंगचं आमचं सेकंड इयर जरी असलं, ऑफिशियल काउन्सिलिंगचं बरं का लक्षात घ्या. म्हणजे टेक ॲस्पायरंट सह्याद्री. सह्याद्री दुसरं वर्ष आहे. पण याच्या अगोदर मी अक्षरशः तुम्हाला सांगतो 2020 पासून अगदी फ्रीच काउन्सिलिंग सगळ्यांना प्रोव्हाईड केलं होतं आणि याचा अनुभव माझ्याकडे आहे भरपूर. माझे सगळे मत असतात. कॉलेज लिस्ट बनवताना फीज माझा पहिला मुद्दा असतो. मुलींसाठी म्हणलं की हॉस्टेल वगैरे सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. पण जेव्हा स्टुडंटचे मार्क 98-99 असतात ना, तेव्हा मी आर्थिक परिस्थितीचा विचार करत नाही. मला टॉपचं कॉलेज मिळतंय ना, मला पाहिजे. स्पॉट राउंड थ्रू मला सी मिळतंय. मी फी भरायची तयारी ठेवणार आहे. कारण मला सी सारखं कॉलेज मिळतंय. होय, फरक पडतोय. टॉपच्या कॉलेजमध्ये मुलं टॉपची आहेत. ती कॉम्पिटिशन, ती स्पर्धा, एक वेगळंच एन्व्हायर्नमेंट असतं तिथं लक्षात घ्या. आणि तुम्हाला पर्सेंटेज ऑलरेडी चांगले असतील, तर जास्त कॉम्प्रोमाईज करायची गरज नाहीये. म्हणजे 98 पर्सेंटेज पडलेत आणि आर्थिक परिस्थितीमुळे साताऱ्यात ॲडमिशन घेतोय. नाही होणार. नाही बाळांनो, खूप स्कॉलरशिप असतात, एज्युकेशन लोन वगैरे असतं. सगळं तुम्ही आम्हाला विचारू शकताय. मग आता विचार करू नका. लिस्ट बनवा तुमची कुठलीतरी बनवा. मला कमेंट बॉक्समध्ये लिस्ट पाठवा. मी कबूल करतोय, की गेले 1 आठवडाभर मला रिप्लाय देता आला नाही. माझे काही पर्सनल व्यापात मी होतो थोडंसं, ओके. पण मी आता फ्री आहे. मी तुमच्या डाउट कमेंट्सला रिप्लाय करेन. तुमची लिस्ट चेक करून तुम्हाला व्हॉइस मेसेज करेन. YouTubeचे धन्यवाद, की ते व्हॉइस मेसेजची फॅसिलिटी दिली त्यांनी. नाहीतर टाइप करणंच अवघड होतं. पण झालं ते सुद्धा चांगलं. बरं, आता तुम्हाला जेवढे मार्क पडलेत, जेवढे पर्सेंटाइल मिळणार आहेत, त्यात चांगलं कॉलेज निवडायचं आहे आपल्याला. तिथं नाराज व्हायचं नाही. कमी पर्सेंटाइल आहे, कमी मार्क आहेत, जेवढे पडले पाहिजे हे नाही, 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 नाही. आणि मी तुम्हाला क्लिअरली सांगतो बरं का, 100 प्लस, क्लोज टू 100 बेस्ट स्कोर आहे लक्षात घ्या. पण सगळ्यात महत्वाचं मगाशी मी जे डिस्कशन केलं ते ओपनला कन्सिडर करून. मग तुमच्या कास्टमध्ये असेल, एस-सी असेल, एस-टी कास्ट तर जबरदस्त बेनिफिट आहे. मग घेऊया ना फायदा त्याचा. जर तुम्हाला कास्टचं बेनिफिट मिळत असेल तर फायदा घेतला पाहिजे. तुम्हाला ॲक्चुअली सांगू का, काउन्सिलिंग हा जो प्रकार आहे, मी तुम्हाला सांगतो YouTube वरूनच तुम्हाला वेगवेगळे काउन्सिलिंग बेस्ट मिळते लक्षात घ्या. फ्रीमध्ये पण सगळी माहिती मिळते. आमच्यासारखे जे आहेत भरपूर आहेत, जे तुम्हाला प्रॉपर सगळंच करून देतायत. पण मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की पहिली गोष्ट म्हणजे सगळं केलंय. ऑप्शन फॉर्म भरताना चूक करून वाया घालवायचं नाहीये हे लक्षात ठेवा. डॉक्युमेंट्स वगैरे सगळं तुमचं क्लिअर पाहिजे. कुठले डॉक्युमेंट्स लागतात ते लिस्ट तुमच्याकडे परफेक्ट पाहिजे. आणि तुम्हाला वेळ देतोय मी. दिवसभर वेळ घ्या आणि संध्याकाळपर्यंत तरी मला कमेंटमध्ये तुमच्या लिस्ट पाठवा. मी त्या लिस्टवरून सेपरेट व्हिडिओ बनवेन. तुमचे तुमची लिस्ट घेऊन मला सेपरेट व्हिडिओ बनवायला मिळेल. चान्स मी तिथे सांगेन, सजेस्ट करेन. तुमची कंडिशन सांगा. तुम्हाला कुठे ॲडमिशन घ्यायचंय? व्हिडिओ बनवूया पण. म्हणजे प्रत्येकाला ऑप्शन फॉर्मचं एक ऑफलाईन दिल्यासारखंच होईल ना फिलिंग येईल. आणि लाईव्ह पण घेऊया बरं का लवकर आपण. बऱ्याच 2-3 दिवसांनी आपण संध्याकाळचं लाईव्ह स्टार्ट करूया. ठीक आहे बाळांनो मग ऑल द बेस्ट.